आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। तीर्थ स्थल को पर्यटन स्थल बनाए जाने के खिलाफ जैन समाज का आंदोलन। बीजापुर में निकाली गई एक विशाल शांतिपूर्ण रैली। झारखंड के पारसनाथ हिल पर स्थित सम्मेद शिखरजी तीर्थ स्थल को झारखंड सरकार द्वारा पर्यटन स्थल घोषित किए जाने के विरोध में इस निर्णय को वापस लेने की मांग को लेकर देश भर में जैन समाज द्वारा प्रोटेस्ट किया जा रहा है, जिसके चलते आज बीजापुर शहर में भी जैन समाज की ओर से प्रतिष्ठान दुकानें बंद करके शहर के एलबीएस मार्केट के करीब स्थित जगवल्लभ पारसनाथ मंदिर से बीजापुर जिला अधिकारी कार्यालय तक हजारों की तादाद में पुरुष, महिलाएं, बच्चे, बूढ़े एक विशाल शांतिपूर्ण रैली के जरिए बीजापुर जिला अधिकारी कार्यालय पहुंचकर बीजापुर जिला अधिकारी को मनवी पत्र देकर झारखंड सरकार के निर्णय को वापस लेने का आग्रह किया गया। इस अवसर पर बात करते हुए महावीर पारिक, गिरीश रुनवाल, डॉक्टर किरण ओसवाल और भी जैन समाज के जिम्मेदारान ने अपनी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सभी राजकीय दलों को, नेताओं को और सरकारी अधिकारियों को सकल जैन समाज की ओर से नमस्कार। आज जगवल्लभ पारसनाथ मंदिर एलबीएस मार्केट के सामने से करीब 8 से 10 हजार जैनियों की रैली आज डीसी ऑफिस में आई है। इसका एक ही मात्र परिहार के लिए आई है कि सम्मेद शिखर जी, जो जैन धर्म के 20 तीर्थंकर वहां पे निर्वाण हुए हैं, मोक्ष पधारे हैं, उस तीर्थंकर को पर्यटन स्थल झारखंड सरकार ने जो घोषित किया है, उस निर्णय को वो वापस ले। इस निर्णय को वापस लेने की अनुरोध करने के लिए हम सकल जैन समाज एकत्र होकर आज हमारे प्रतिष्ठान को बंद रखकर हम सब यहाँ पर आए हैं। इसी अनुरोध को झारखंड सरकार तक पहुँचाने की डीसी को, यहाँ के सकल नेताओं को हमारा अनुरोध है। इस पर्यटन स्थल को, अगर वे पर्यटन स्थल को, तीर्थ को पर्यटन स्थल बनाते हैं तो हमारी तीर्थ की गरिमा को नुकसान पहुंचाता है, हमारे जैन समाज के जो भावना है उसको ठेस पहुंचती है। हम देखते हैं कि अगर हम एक सामान्य घर भी बनाते हैं तो उसको वास्तु को जो मानते हैं
उसको जिस स्थल पे जो स्थान होना चाहिए उसी स्थान को उसी स्थल पे रखते हैं। पूजा घर को पूजा स्थान पे, बाथरूम को बाथरूम के स्थान पे। अगर किसी भी स्थान को उलट पुलट कर दे तो घर में नेगेटिव एनर्जी का प्रसार होता है। ठीक उसी तरह तीर्थ को भी तीर्थ की स्थान की गरिमा देनी चाहिए। अन्य कोई वहां पर स्थान या पर्यटन स्थल नहीं बनना चाहिए, क्योंकि वहां पर फिर सारे कार्य शुरू हो जाते हैं, तीर्थ यात्राओं के भावनाओं को ठेस पहुंचती है। जैन समाज जो इतिहास गवाह है, हर समय में देश पर जब भी आपातकालीन स्थिति आई है, अपना योगदान आर्थिक रूप से होने दो या शारीरिक रूप से होने दो, अपना योगदान हमेशा से देता आया है। और हम अहिंसा, प्रेम और शांति के पुजारी हैं। इसी शांति और प्रेम के साथ हम अनुरोध करते हैं और विश्वास रखते हैं कि आज के हमारे इस अनुरोध को जैन समाज सकल सरकार स्वीकारेगी और इस निर्णय को, जो समेत शिखर जी तीर्थ को पर्यटन स्थल घोषित किया है, इस नोटिफिकेशन को वापस लेगी। इसे पूर्ण विश्वास के साथ जय हिंद, जय जिनेंद्र। जैन समाज का ये प्रोटेस्ट सिर्फ बीजापुर में हो रहा है, राज्य में हो रहा है या देश में हो रहा है? ये पूरे देश में आज रैली एक ही समय में, पूरा देश बंद है। पूरे देश के जैन समाज एकत्र होकर के ये रैली निकाल चुके हैं और अपने प्रतिष्ठान को बंद रखा है। और केवल उद्देश्य एक ही है कि हमारे तीर्थ स्थान को, जहाँ पे हमारा नींव जुड़ा हुआ है, इस नींव को बचाना है। जानते हैं हम कि बिल्डिंग कितनी भी ऊंची हो, उसके नींव को अगर ठेस पहुंचती है, धक्का लगता है तो पूरी बिल्डिंग गिर जाती है। वो तीर्थ भी हमारे धर्म स्थान का नींव है। इस नींव को बचाए, इस नींव को बचाए। अगर ये नोटिफिकेशन वापस नहीं लिया गया तो आप क्या कदम उठाएंगे आपके समाज हम जैसे शांति से आज आए हैं, हमारा यह वापस प्रयास रहेगा कि सरकार को हम वापस बोले कि इस नोटिफिकेशन को वापस ले। और हमें विश्वास है कि सरकार इस बात को समझेगी और इस नोटिफिकेशन को जरूर वापस लेगी। आपका नाम? मेरा नाम गिरीश रुणवाल। जय जिनेंद्र। हम जैन समाज की तरफ से आज डीसी साहब को एक मनवी दिया है कि जैसा कि सबको विदित है, समेत शिखर जी, जिसको पारसनाथ भी बोलते हैं, झारखंड में एक पर्वत, पवित्र पर्वत है, जिस पर हमारे जैन समाज के 20 तीर्थंकर का निर्माण हुआ है। वहाँ उन्होंने मोक्ष प्राप्त किए हैं। झारखंड सरकार ने उसको पर्यटन स्थल बनाने के लिए एक ऑर्डर जारी किया है। तो हमारा विरोध यही है और हमने डीसी साहब से और सरकार से और मोदी जी से और झारखंड के मुख्यमंत्री से ये विनती की है कि आप वो जो ऑर्डर निकाला है उसको वापस लें। तीर्थ स्थान को तीर्थ स्थान ही बनाए रखा जाना चाहिए और उस पर अन्य कोई भी जो शराब है, मांस है या रोपवे है, वो व्यवस्था नहीं होनी चाहिए। हम पैदल चल के जाते हैं, वहाँ 27 किलोमीटर पैदल चल के जाएंगे और पैदल चल के जाएंगे। और उसके साथ में जो डोली वाले रहते हैं, वो डोली लेके, जिनको पैदल चलना नहीं होता वो डोली लेकर जाते हैं। तो वो ही व्यवस्था बनाई रखी जानी चाहिए। इसी के लिए हमारा जैन समाज का ये एक मांग है कि वो जो ऐसा पर्वत है, पवित्र है, उसी को पवित्र ही रखा जाना चाहिए। जय जिनेंद्र। आज यहाँ पर क्या किया गया? आज हम जैन समाज कम से कम 8 से 10 हजार भाई बहन सभी पूरे प्रतिष्ठान बंद करके, दुकानें बंद करके हम लोग यहाँ पर डीसी साहब को ये मनवी देने के लिए आए हैं। ऐसा ही आंदोलन हर जगह, हर गांव, हर शहर में, पूरे हिंदुस्तान में हो रहा है। जैसा कि हम जैन समाज शांति प्रिय है, तो शांति से हम लोग रैली निकालकर यहाँ डीसी ऑफिस पर आए और डीसी साहब को ये एक आवेदन दिया कि आप झारखंड सरकार तक हमारी और सेंट्रल गवर्नमेंट तक और सांस्कृतिक मंत्रालय तक हमारी इस बात को पहुँचाएं कि जो पारसनाथ समेत शिखर जी तीर्थ है उसको तीर्थ ही बनाए देना रहना, उसको पर्यटन स्थल न बनाए। ये रैली कहाँ से कहाँ तक? ये रैली श्री जगवल्लभ पारसनाथ मंदिर से निकलकर डीसी ऑफिस बीजापुर तक, कलेक्टर साहब के ऑफिस तक पहुंची। करीब उसमें 8 से 10 हजार भाई बहन थे। आपका नाम? मेरा नाम महावीर पारिक। ಜೈನಾಮ್ ಜೈತಿ ಶಾಸನಂ. ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅಹಿಂಸೆ ಪರಮೋ ಧರ್ಮ ಎಂದು ಜೀವಿಸುತ್ತಿರುವ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಜನತೆಗಳಾದ ಜೈನರ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ದಬ್ಬಾಳಿಕೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಜಾರ್ಖಂಡ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರುವ ಗಿರಿಧ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಲೇಜ್ ಮಧುಬನ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾರಸನಾಥ ಪರ್ವತಗಳುಂಟು. ಆ ಪರ್ವತದ ಮೇಲಿರುವಂತಹ ಸಮೇತ್ ಶಿಖರ್ ಜಿ ಅನ್ನುವಂತಹ ನಮ್ಮ ಪವಿತ್ರವಾದ ಸ್ಥಳ, ಪವಿತ್ರವಾದ ದೇವಸ್ಥಾನ. ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ಕಾಶಿನೋ, ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಹ್ಯಾಂಗೋ ಮಕ್ಕಾನೋ, ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ಜೈನ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಇರುವುದು ಒಂದೇ ಒಂದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ಥಳ ಅಂದರೆ ಸಮೇತ್ ಶಿಖರ್ ಜಿ. ಆ ಸಮೇತ್ ಶಿಖರ್ ಜಿಯನ್ನ ಗೌರ್ಮೆಂಟ್, ಜಾರ್ಖಂಡ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಇಕೋ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಝೋನ್ ಮತ್ತು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಿದೆ. ಇದರ ಮುಂದಿನ ಭಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ರೋಪ್ ವೇ ಬರುತ್ತೆ, ಕಾಟೇಜ್ಗಳಾಗುತ್ತೆ, ಹೋಟೆಲ್ಗಳಾಗುತ್ತೆ, ಮದ್ಯಪಾನ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತೆ, ಅಶ್ಲೀಲ ಕೃತ್ಯಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಇದು ಜೈನ ಧರ್ಮ ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ನ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರತಿಭಟನೆ ಪೂರ್ತಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಜೈನ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ
ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಬದಿಗೊತ್ತಿ ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಲ್ಲಿಕೆ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಮುಟ್ಟಬೇಕು. ಯಾರಿಗೆ? ಜಾರ್ಖಂಡದ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮತ್ತು ಜಾರ್ಖಂಡದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸೋರೆನ್ ಅವರಿಗೆ. ಅವರು ಈ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ನ ವಾಪಸ್ ತಕ್ಕೊಂಡು ಇಕೋ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಝೋನ್ ಅನ್ನ ಮತ್ತು ಅಭಯಾರಣ್ಯವನ್ನು ಏನು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಕ್ಕೊಂಡು ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ನ ಡಿನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಮುಂಗಡುಗಳನ್ನು ಬಂದು ಮಾಡಿ, ವ್ಯಾಪಾರಗಳನ್ನು ಬಂದು ಮಾಡಿ, ಅಹಿಂಸೆ ರೀತಿಯಿಂದ ಶಾಂತಿಯಿಂದ ಬಂದು ಡಿಸಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಬೋದು ನೀವು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಗರದಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಜನಗಳು ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇದು ಒಂದು ದಾಖಲೆ ಅನ್ನಬಹುದು. ಮಿನಿಮಮ್ ಅಂದ್ರೆ 8 ರಿಂದ 10 ಸಾವಿರ ಜನಗಳು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಎಷ್ಟು ಆಘಾತವಾಗಿರ್ಬೋದು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಮುದುಕರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಆಘಾತವಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ಪ್ರತಿಭಟಿಸಲು ನಾವು ಇವತ್ತು ಡಿಸಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಬಂದು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದನ್ನು ಅವರು ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮುಂದೆ ತಳ್ಳಿ ಮುಂದೆ ಸಾಗಿಸಿ ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಮನವಿಗಳನ್ನ ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಡಿನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಆಗದೇ ಇದ್ದರೆ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ವಿವರವಾಗಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಬೇಕು. ನಾವು ಏನು ಬೇಡಿಕೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ? simple denotification of the notification of eco-sensitive zone and infrastructure development. That is no ropeway, no hotels, no alcohol, no non-veg, no tourism. What we want is only our ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾಗಿ ಉಳಿಬೇಕು. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಟೂರಿಸಂಗೆ ಕೊಡಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ನಿರ್ಧಾರ ಅಂತ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಲ್ಲಿಕೆ PM ಮೋದಿವರೆಗೂ ಹೋಗಬೇಕು, ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸೋರೆನ್ ಅವ್ರಿಗೂ ಮುಟ್ಟಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಮಿತ್ ಶಾ ಸಮಯ ಕೊಡಲ್ಲ. ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಕಿರಣ್ ಓಸ್ವಾಲ್, ಬಿಜಾಪುರ. जय जिनेंद्र। हमारा सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट को हमारा ये आवेदन है कि जो सरकार ने, झारखंड सरकार ने जो हमारे पवित्र स्थल, जो जैनों का स्थल है, जो जैन है वो किसी को भी, हम लोग अहिंसा के रास्ते पे ही चलते हैं, अहिंसा के बल पर ही चलते, तो हमारी भावनाओं को ठेस क्यों पहुंचा रहे? हम ये चाहते हैं कि वो जो पर्यटक स्थल उन्होंने घोषित किया है उसको वो वापस ले और जैनों की तीर्थ को जैनों के हाथ में रहने दे और हमारी जैनों की भावनाओं को ठेस ना पहुंचे। और हम आज 8 से 10 हजार सभी जैन भाई लोग, लेडीज, जेंट्स, बच्चे सभी लोग इसमें जुड़ के हमारे प्रतिष्ठान बंद करके ये विरोध करते हैं कि वे अपना जो उन्होंने जो घोषित किया है पर्यटक स्थल उसको वापस ले, नहीं तो ये हमारा आंदोलन ऐसे ही चलता रहेगा। तो हम आपके माध्यम से यही कहना चाहते हैं कि हमारे जैन पवित्र स्थल को हमारे हाथ में रहने दें और वहाँ पे कोई भी पर्यटक स्थल या कोई और अन्य गतिविधियां न हो और उसको पवित्र स्थान रहने दें और हमारे हाथ में रहने दें। ये हमारा अनुरोध है आपसे। आपका नाम? हिरेल वोरा। ಮಾನನೀಯ DC ಸಾಹೇಬ್ರೆ, ಯಾವತ್ತು ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕಾ ಮಿತ್ರ ಬಾಂಧವರೇ, ಜೈನ್ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಯುವಕರೇ, ಯುವತಿಯರೇ, ಆತ್ಮೀಯರ ಬಾಂಧವರೇ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತವ ಸಮೇತ್ ಶಿಖರ್ಜಿ ನಮ್ಮ 24 ತೀರ್ಥಂಕರದಾಗ 20 ತೀರ್ಥಂಕರದ್ದು ನಿರ್ವಾಣ ಭೂಮಿ ಅವ. ಇಂಥ ಪಾವನ್ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿ ಅವ. ಅಲ್ಲೇ ಮಣ್ಣು ಸಹಿತ ತಲೆಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಆ ಮನುಷ್ಯದ್ದು ಯಾವಾಗ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತಾವ. ಅಂಥ ತೀರ್ಥನಾಗ ನಮ್ಮ ಜಾರ್ಖಂಡ್ ಸರ್ಕಾರ ಹೇಮಂತ್ ಸೋರೆನ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಜಿಯವರು ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ಯಾರ. 2 ವರ್ಷ ಮೊದಲು ಮಾಡಿರಿ, ಹೊಳಿ ತಗೊಂಡ್ರ. ಈಗ ಮತ್ತೆ ನಾವು ಇದು ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಒಂದು ಅಧ್ಯಾದೇಶ ಜಾರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ಯಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಜೈನ್ ಸಮಾಜದವರು ಇವತ್ತು ಜಾರ್ಖಂಡ್ ಇದ್ರೆ ಸಮೇತ್ ಶಿಖರ್ಜಿ ಅಂತ ತೀರ್ಥವ ಸರ 27 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಗುಡ್ಡವ, 27 ಕಿಲೋಮೀಟರ್ 27 ಗುಡ್ಡಾಗ ಇವತ್ತು 80 ವರ್ಷ 85 ವರ್ಷದವ್ರು ಮನುಷ್ಯ ಸಹಿತ ಮುಂಜಾನೆ ನೀರು ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ಜಾತ್ರಾ ಮಾಡಿ ತೊಳಗೆ ಬರ್ತಾರ. ಅಂತ ಪಾವನ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವ ಒಂದು ವಿನಂತಿ ಅವ, ತಾವೆಲ್ಲ ಬ್ರಾಡ್ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮನೆ ಅಸೆಂಬ್ಲಿದಾಗದು ಪ್ರಶ್ನೆ, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಾಗದು ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತುಲ್ಲೇ ಅದು ಸ್ವಲ್ಪ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಾಗ್ತಾ ಇವತ್ತ ತೀರ್ದು ಮಹಿಮಾ ಉಳಾಗಿಲ್ಲ ಮೊದಲ. ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾಳೆ ಫಾರಿನರ್ಸ್ ಆಗಲಿ ಬೇರೆಯವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಕೇಸಿ ಅದು ಹೆಂಗೋ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಲಿ. ಆ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳದಾಗ
ಜೇನ್ ಭೀತಿ ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಬರಲಿ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ಅವ. ಇವತ್ತೇನ್ ಮಾಡಕತ್ತೀರಿ ನೀವು ಬಿಜಾಪುರದಾಗ? ಬಿಜಾಪುರದಾಗ ನೀವು ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿದಿ. ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ರೀ? ನಮ್ಮ ಜಗದವಲ್ಲ ಪಾರಸನಾಥ್ ದಾದಾ और 96 ವರ್ಷದ್ದು ಹಳಿ ಗುಡಿ ಅವ. ಅಲ್ಲಿ ನಾವು DC ಆಫೀಸ್ಗೆ ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿದಿ. ಬಸ್ ಸಾಹೇಬ್ರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಮ್ಮ ಜೈನ್ ಸಮಾಜದ ಮಹಿಳಾ ರ್ಯಾಲಿದಾಗ ಇವತ್ತು ಸಮ್ಮಿಲಿತ ಆಗ್ಯಾವ. ಇವತ್ತಿನ ಬಿಜಾಪುರ ಇತಿಹಾಸದಾಗ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾರು ಎಂದೂ ರ್ಯಾಲಿದಾಗ ಸಮ್ಮಿಲಿತ ಆಗಿಲ್ಲ. ಮೀಡಿಯಾ ಬಂದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಹೆಸರು ನಿಹಾಲ್ ಚಂದ್ರ ಪೋರ್ವಾಲ್, ಜೈನ್ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಾವು, ಪಾರಸನಾಥ್ ದಾದಾದು ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವು. धर्म की जय। शिखर जी हमारा मुख्य देवस्थान है और शिखर जी के ऊपर हमारी सब जैन धर्म की बहुत आस्था है। तो शिखर जी हमें कुछ भी कीमत पे हमें शिखर जी बचाना ही है। जय हिंद। ಜಾರ್ಖಂಡದ ಶಿಖರ್ಜಿಯನ್ನು ಜಾರ್ಖಂಡ್ ಸರ್ಕಾರ ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಮಾಡಲು ಹೊರಟಿದೆ. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ 20 ತೀರ್ಥಂಕರ ಮೋಕ್ಷ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದು ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರವು ಮಾಡಿದೆ, ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಮಾಡಲು ಮಾಡಿದೆ. ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಆದರೆ ನಮ್ಮ ಆಸ್ಥಾಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಬಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇತರ ಚಟುವಟಿಕೆ ನಡೀತಿದೆ, ಮದ್ಯ ಮದಿರಾ ಮತ್ತು ಮಾಂಸಾಹಾರಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಾವು ಜೈನರು, ನಮ್ಮ ಆಚರಣೆ ಶುದ್ಧವಾದ ಆಚರಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ನೋಟಿಫಿಕೇಷನನ್ನು ಜಾರ್ಖಂಡ್ ಸರ್ಕಾರ ಹೊಳಿ ತಗೋಬೇಕು. ಈ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ರ್ಯಾಲಿಯ ಮುಖಾಂತರ ಜಾರ್ಖಂಡ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಡಿ ಸಿ ಅವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮನವಿ ಮುಟ್ಟಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಪ್ರವೀಣ್ ಕಾಸಾರ್, कर्नाटक जैन एसोसिएशन EC मेंबर। जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ।